बाप रे बाप, काय गोड आहे हे आंबे. अरे बाप, लयच गोड निघले रे आंबे. हा, कशी आंबे चोकराली या बोलीची माय. आमचं नाही का ध्यान खायचं, एकटं एकटंच चाललंय. आता का तुम्हाला मना केली खायला, या ना बाबा खा ना. हा म्हणजे आता मी आल्यावर नसतो आलो एकटीनं सगळे खाऊन टाकले असते. कोणी नसतं ठेवल्या मला पायाला, नाही का? काय माणूस आहे माय, खाऊ बी घेत नाही ना. खायचे तर खा ना, हे एवढे मोठे पडले. आणि का हो, तू बसते मस्त आंबे खात, तुला काही पोरीचं ध्यान येतं का नाही? पोरीचं ध्यान का? तिचं काय ध्यान यायचं, तिला काय तिथं आंबे खायला भरपूर खायला. तिला तिला काही प्रॉब्लेम नाही खायचा आंब्याचा. अहो तसं नाही, तिचं आता नवीन लग्न आहे ना यंदाच. आता तिचं पहिल्यांदा पहिला उन्हाळा आहे. तर तिचे सासू सासरा नवरा नंदन तिला आमरसाला बोलवायला पाहिजे होतं ना आपण. हा, हो गड्या, हे लक्षातच नाही आलं गड्या. मग अजून काय बिघडलं, अजून पण करा ना फोन, बोलवा ना. आता म्हणन काय ते पाहुणे, हा काय म्हणन ते पाहुणे आता तू सांग. जे म्हणन ते म्हणन, काय नाही होत. करा फोन त्याला, बोलवा आमरस खायला. खरं सांग आबोलीची माय, तुला या गोष्टी तुला ध्यानात यायला पाहिजे होत्या, हा? तुला ध्यानात नव्हती यायला पाहिजे ही गोष्ट. आता आता मी म्हणलो म्हणून तुला ध्यानात आलं. हो ना, माझ्या लक्षातच नाही नव्हते. आता तो रामराव नाही का, तो भेटला होता असत्यात, तर तो सांगत होता बाबा माझ्या पोरीला आणलं होतं म्हणे आमरस खायला. तर जावाई तिची ही निवाई आलते म्हणे आमचे, असे असे कपडे गेले तस तसे कपडे गेले सांगू लागला तो. तेव्हा मला ध्यानात आलं की वा रे, आपल्या पोरीचं तर नाही केलं आपण. तर मग तो म्हणला करायला पाहिजे म्हणे, पहिला पहिला उन्हाळा आहे ना हो, पहिला पहिला आमरस आहे म्हणे हा त्यांचा तुमच्या घरचा, बोलवायला पाहिजे म्हणे. माने म्हणते याचा बोलवास तुमचा तुम्हाला, असं म्हणलं पा देऊ, तेव्हा माहिती ध्यानात आलं. अहो, कसं मला ना ध्यानच नाही पा. जाऊ द्या, करा बरं का फोन, बोलवा बरं का त्याला. काय म्हणत नाही ते, समजून घेईन ते पाहुणे. करा फोन. तोपर्यंत मी आंबे खाते मस्त. लयच गोड आंबे निघले पाणी आबोलीचे बाबा, खरंच लयच गोड निघले. अवघड आहे बाबा याचं काम, अवघड आहे. काय अवघड आहे हो, खाऊ द्या हो माय, खाऊ द्या. कोणाचा फोन आहे, बोलून घ्या ना पहिले. कोण येतं? हॅलो हॅलो, हा युवाई नमस्कार. अरे वा, युवा बोला बोला, नमस्कार नमस्कार. काय म्हणताय राव, कसं काय ध्यान आलं गड्या? नाही हो, तुमचं ध्यान नेहमीच येतं, ध्यान कोण नाही आलं तुमचं. तुम्हाला बोलवायचं भाऊ, आमच्या इथं आमरसाला बोलवायचंय म्हणून फोन केला. तर न्यायला येतो मी तुम्हाला. अरे न्यायला डायरेक्ट? अरे बापरे. थांबा. मी मी विचारतो आमच्या घरच्याला विचारतो गेला. अरे राजूचाई, इवाई इवाई बोलते फोनवर. पाय हे काय म्हणते, आमरस खायला बोलवू लागले, घ्यायला येतो म्हणले. हे काय आमरस खायचे दिवस आहे काय आता? सगळा मेघ गेला ना, आता ध्यानाला घ्यायला आमरस खायला बोलवाला. माय बाई, पाणी पडल्यावर खात नाही म्हणा आम्ही आमरस. ओ युवाई, पाणी पडल्यावर खात नाही म्हणते भाऊ आमरस. नाही हो युवाई, असं काही नसतं. आता आम्ही तर दन आंबे खाऊ राहिलो. आमच्या इथं अजून टोपलं बरं आंबे खाणं चालली आबोलीची माय, दन आंबे खाऊ राहिली. काय होतंय, अजून कुठे एवढा पाऊस पडला, जास्त पाऊस पडला का तवा नाही खाऊ. सध्या चालतं, अजून अजून काही नाही. पाहुण्याला म्हणा, तुम्हाला काय आताच ध्यानाला काय आमरस झाला बोलवायचं? अख्खा उन्हाळा गेला आणि पाऊस पडल्यावर ध्यान आलं. पहा भाऊ, तुमची इनबाई काय म्हणून राहिली, तुम्हाला आताच ध्यान आलं काय म्हणून आमरस खायला बोलवायला? नाही हो तसं नाही. आता या बोलीच्या माईच्या ना लक्षातच नाही आलं पा, की बोलवा का काही हिला काही समजत नाही. तर मग मलाच ध्यान आलं, म्हणलं अरे आपल्या या निवायला तर बोलवलं नाही आपण आमरसाला. तर मग मी तुम्हाला फोन केला बुवा, आता ध्यानात आलं तर आज झालं पा. माफ करून द्या राव आम्हाला, एवढ्या वेळ जाऊ द्या, माफ करून द्या, चुकलं पा आमचं. या बुवा तुम्ही पण, काही करा पण या तुम्ही. लय चांगलं वाटन तुम्ही जर आले ना आमरसाला आमच्या, तर लय चांगलं वाटन बॉस मला. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, येतो ना मग आम्ही, येतो. अरे नाराज नका हो, आणि काही माफी गिफी मागायची काही गरज नाही तुम्हाला. येतो आम्ही, हा. ठीक आहे, मग मी तुम्हाला घ्यायला येतो. अरे नाही बाई, पहा आता घ्यायला कशाला येता, आम्ही आमच्या गाडीत येतो, तुम्ही काही घ्यायला बिला येऊ नका आम्हाला. येतो आम्ही. बरं असं करता का? ठीक आहे मग, पण नक्की या बरं का, आम्ही वाट पाहू. चालतं मग, ठेवतो फोन, या तुम्ही. हाव हाव, ठेवतो फोन, ठेवतो. कशाला जायचं, काय म्हणले आम्ही येतो म्हणून? काय माणूस आहे बाप्पा, अख्खा उन्हाळा गेला ना, आता बोलू लागलं की आमरस खायला. कशाला जायचंय, कशाला हा म्हणले? अरे जाऊ दे ना, येऊ जाऊन कशाला नाराज करायचं त्याला. माफी मागू लागले ते, म्हणले बाबा माफ करा, लक्षात नाही आलं, आता लक्षात आलं फोन केला बा, असं म्हणू लागले ते. कशाला उगाच त्रास द्यायचा गरीब लोकायला, बोलवतं जायचं मोठेपणानं. बरं, मग न्यायला येतो, येऊ द्यायचं ना.
अरे आपल्याकडे गाडी आहे, सगळं आहे, कशाला येऊ द्यायचं यायला, कशाला परेशान करायचं बरं. उगा आपलं काही पण. चालतं ठीक आहे, मी आबोलीला सांगते मग आवडायचं. हाव हाव सांग. आपण ना जरा असं झोपाय 4-5 वाजता झोपाय मुक्कामाला जाऊ. बरं जाऊन मग मुक्कामाला तर मुक्कामाला पाहू ना किती सेवा करते येईन बाई तर मग. काय सेवा करून घ्यायची का दिन बेकून तुला. मग मान मान आहे. बरे बाबा तुमच्या बायाचं बी. चला मग आता आवरलं सगळं काम एकदाच. चला आता रूम मध्ये जाऊन आराम करते जरसा. आई तुम्ही काय काय पाहिजे तुम्हाला, मला आवाज देऊन सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. काय करायचंय? चहा करायचा का? काय करायचं? अगं काही नाही करायचं. तुझ्या बाबाचा फोन आला होता. अच्छा बाबाचा फोन आलता का? तुम्हाला काय काय म्हणे मग? हा तुझ्या सासऱ्याला आला होता तर आमरस खायला बोलवलं म्हणते. अरे वा आमरस खायला. हो का? कधी जायचं मग आपल्याला, आज का उद्या? आजच जायचंय. घ्यायला येणार होते तुझे बाबा पण तुझे सासरे म्हणले नाही आम्हीच येतो म्हणून. तर मग जाऊ. 4 वाजता जाऊ बाय, 4 वाजता निघू, संध्याकाळचं जेवण तिथं करू तुझ्या आईच्या इथं. हा हा. पण का गा बोली तू मायराला का ह्या दिवसात आमरस खाते काय? मे मध्ये आमरस खात नाही. आता माझी पहा माझी सासू कशी. आई तसं काही नाही, तसं काही नाही. मे मध्ये पण खाते ना, आता पण खाते. मग तुझ्या वडिलांना आताच कोण फोन केला बरं? अगोदर फोन नाही केला मे मध्ये, आता पाणी पडल्यावर फोन केला. आता आमरस खायचे दिवस आहे का? तू सांग, खरं सांग आता. मग बोलले तर मग तोंड दिसतं. तू सांग, आमरस खायचे दिवस आहे का हे? हा बोल ना बोल. आई काय माहिती आई, मला नाही माहिती आई. ध्यान नसन त्यांना, ध्यान नसन राहिलं. नाही तर असं काही नाही, असं काही नाही. काय आता आम्ही काही ऐकून घेतो, काही म्हणत नाही काही नाही म्हणून जास्त जरा फायदा घेऊन राहिला वाटतं ते घरचे लोक, ते माय बाप नाही का. नाही ना आई, असं काही नाही आई, असं काही नाही. बरं जाऊ दे. तो सासरा स्वभाव कसा आहे माहिती नाही का? हा लय समजून घेते ते, कोणाला समजून घेते, सगळ्याला समजून घेते ते. त्यामुळं कसं ठीक आहे मग, तू सांगायला आलते मी आवर मग. श्रुतीला पण आवरायला लावते मी, जरा झोपेल तिथं. हं आवरतो तो. घरातलं आवरलं का सगळं? हाव आहे हाव, सगळं आवरलं सगळं. आता रूम मध्ये चालले ते मी. आवर मग, जाते मी पाहते. काय मित्र पहा माझी सासू कशी आहे. प्रत्येक प्रत्येक वेळेस मला टोमणे मारते, प्रत्येक वेळेस. आता माझ्या आईला बाबाला कळत नाही का बरं? आता बोलवत असते घरा आमरसाला, मी मध्येच बोलवायचं ना. हं? पण बरं झालं फोन तरी केला माझ्या बापानं आता. मला लय जायची इच्छा होती, लय जायची इच्छा होती तिकडे माहेराला. लय दिवस झाले ना गेलेच नव्हते. निमित्तानं आता 2-3 दिवस राहते मस्त तिकडं. मायाला फोन तरी करून विचारते. हॅलो हॅलो आई. आईनी बाळा मी बाबा बोल. तुम्ही आमरसाला बोलवलं का? हा बाई तो सासऱ्याला फोन केलता. येतो म्हणले 4 वाजता निघतो म्हणले घरून. पण बाबा हे टाइम आहे का बरं आमरसाला बोलवायचा, पाणी पडल्यावर? हा अरे आता तुम्ही माय माहित नाही कसं आहे, तुम्ही मायाला काही घेणं देणं नाही. अरे माझ्या ध्यानात आलंय बेटा, म्हणून मी फोन केला. तुझ्या माहिती ध्यानात पण नव्हतो. मी आई तशीच आहे पा. हो पण माझी सासू म्हणली ना की हे टाइम आहे का आमरसाला बोलवायचा, मी निघून गेला. जून मध्ये बोलवलं, आता आरस खात असते का म्हणून, आंबे खात असते का या दिवसात पाणी पडल्यावर, असं काय काय म्हणू लागलं ना मला त्या. पहा बरं असं बोलणे खावं लागते मला मग या आईमुळं. हो ना बेटा, पाय बरं असंच करते तुम्ही माय. आता ही कामं बायाची कामं आहे, काय बोलवायचं कोणाला, काय मान द्यायचा काय नाही, कोणाला बोलवायचं कधी काय नाही. हं असं पाय आता. बरं जाऊ दे मग, या मग तुम्ही आता, आता झालं ते झालं. इथून पुढे लक्षात ठेवा जाईन मी आता. त्या माईच्या भरोश्यावर नाही बस जाणार बे मी आता, मला कळालं त्या माईचं काय तर. हं? आता या तुम्ही आवरा आणि या. हो बाबा मग आवडते. ठेवते मग फोन. चल आता मस्त बॅग भरते. राजाजीला म्हणते मस्त 4-5 दिवस राहू द्या मला तिथं. तयार झाले तर बरं होईल राजाजी राहू द्यायला. चल राजाजीला फोन करते की आपल्याला आंबाच खायला जायचं म्हणून माझ्या माहेराला म्हणून फोन करून सांगते, मग लवकर घरी येईन ना ते. अरे ही बोली आता कशाला फोन करू राहिली या टायमाला. हा बोली बोल बरं, बोल पटकन काय म्हणती. अहो माझ्या माहेराला जायचंय आपल्याला. कशाला जायचंय आता, काय काम आहे. आमरसाला बोलवलं आपल्याला आईनं आणि बाबांना. आई आपले मम्मी पप्पा ताई सगळ्यांना बोलवलं. तुम्ही जाऊन या, मी काही येत नाही बाबा, मला लय काम आहे. नाही 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 नाही, तुम्हाला पण यावं लागणार आहे, तुमचं तर मान आहे मग जास्त. मग
जावयाचाच मान असतो, तुम्हाला यावंच लागणार आहे. बर यावंच लागणार आहे का? बर बर किती वाजता जायचं? 4 वाजता निघायचं म्हणले पप्पा. अच्छा पप्पा म्हणले 4 वाजता निघायचं. ठीक आहे मी प्रयत्न करतो यायचा. जमलं तर येईल. जमलं तर गिमलं तर नाही, यायचंच आहे, तुम्हाला यायचंच आहे. ठीक आहे ठेव फोन करतो मी प्रयत्न. ठेव आता काम आहे मला खूप. काय गडे हे आमरसन गिमरसन हट. मला तर पटतच नाही बापा. ओहो सर, झालं की नाही तुमचं काम? अरे जुली मला सर नको म्हणत जाऊ ना. तुला किती वेळ सांगितलं मला सर नको म्हणत जाऊ. राजू म्हणायचंय मला राजू. अरे आसपास जर कोणी असलं ना एखाद्या एम्प्लॉईला ऐकलं तर मग म्हणून सर म्हटलं मी तुला. अच्छा आपल्याला जायचं होतं ना जेवायला, मग तू म्हटलं ना की आपण दोघे बाहेर जाऊ जेवायला म्हणून दुपारी. मग झालं नाही का अजून तुझं काम? काम झालं काम काय होतच राहील. जाऊया ना चल जाऊया. आणि काय रे, आता कोणाला बोलत होता फोनवर मी आले तेव्हा? अरे ती माझी बायकोला बोलत होतो मी. लयच बायकोचं ध्यान आहे ते राहून राहून. अगं नाही ग बायकोचं बिकोचं काही ध्यान येत नाही. मला तर फक्त तूच दिसते तुझंच ध्यान येतं. पण ती काय सारखी फोन करत राहते. त्यामुळं तिच्याशी बोलावं लागतं ना, चांगलंच बोलावं लागतं. कारण घरच्यांना कळायला नको ना आपलं हे. अच्छा हो बरोबर आहे तुझं की. काय म्हणत होती रे ती? सासरवाडीला जायचंय म्हणतो ती आमरस खायला. आमरसाला बोलवलं सासऱ्याने माझ्या. अच्छा मग जाणार का? जाऊ का काय म्हणते तू जे म्हणशील ते. खरंच मी जे म्हणेल ते बघ बरं. अगं हो तू जे म्हणशील ते. नको जाऊ. ठीक आहे नाही जात. अरे बापरे, आणि तुझ्या मम्मीना पप्पाना फोर्स केला तर मग? तुझ्या पुढे काहीच नाही. मी काहीच ऐकत नाही. कोणाचंच ऐकत नाही. तू जे म्हणशील तेच फक्त तेच. वाव, एवढं प्रेम करतो माझ्यावर? हो ग एवढं काय. खूप 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 प्रेम आहे मला तुझ्यावर खूप. हम्म. बरं चल आपल्याला जायचं ना जेवायला जायचं ना. चल ना मग जाऊया ना. हो चांगल्या रेस्टॉरंटला घेऊन चल मला. इकडे तिकडे नाही जायचं बाबा. ते त्या दिवशी गेले होते तिथे हॉटेलला, किती पोट खराब झालं बाबा माझं खूपच. अगं तू जिथं म्हणशील तिथं तुझ्यासाठी काही पण. आता सांगितलं ना मी. काही पण तुझ्यासाठी. पैशाचा विचार नको करत जाऊ अगं तू. खूप पैसा आहे आपल्याकडं. तुला माहिती आहे ना. अरे हो रे मला माहिती आहे. चला मग चल. सांग तुला काय खायचं. साहेब बोला काय पाहिजे, काय आणू? जे मॅडम घे ना ते घेऊन या. हा मॅडम बोला. पास्ता ना, पास्ता आणि एक पिझ्झा. एक पास्ता एक पिझ्झा आणि सर तुम्हाला? मलाही सेम. अच्छा ठीक आहे. अगं पण पास्ता खाल्ल्यानं चांगलं नसतं ना ते पास्ता आणि पिझ्झा नेहमी खाणं. हं एखाद्या वेळेस ठीक आहे. काल पण तेच खाल्लं परवा तेच खाल्लं आजही तेच का. काय नाही होत, मला आवडतं. ठीक आहे तुला जे आवडतं ते मला आवडतं. हा मॅडम, हा पिझ्झा खात तोपर्यंत पास्ता बनतो. वाव, हा द्या इकडे द्या. अम. अरे बापरे सगळे एकटंच खाते काय. एक पीस मला भेटला तर एक पीस. अगं मला दे ना एक पीस तेवढा. झाला. अरे तुला खायचं होतं ना? अरे यार मला लक्षातच नाही. मला इतकी भूक लागली होती ना, मी पटकन संपून टाकलं बघतो. चल आता नूडल्स आहे ना ते खातो. हा ते देते मी तुला खायला. अजून काय पाहिजे? मला ना काहीतरी जी चांगली स्पेशल डिश आहे तुमच्यातली ती आणा. अच्छा ठीक आहे, स्पेशल डिश. मॅडम तुम्हाला अजून काही? नाही, साहेबांनी जे खाल्लं का ते त्यातलं घेईल मी, शेअर करेल मी, बस. अजून पोट नाही भरलं का. भूक आहेच का अजून. अरे मी खाल्लं किती, एवढंच तर खाल्लं. माझं नाही भरलं बाबा पोट एवढ्याशानं. बापरे किती बसलं तुझ्या पोटात. दिसती तर एवढीशी दिसती. साहेब ते सूप जे आहे आमच्या इथलं स्पेशल सूप आहे. हा ठीक आहे द्या बरं. भूक लागली राहुले द्या. घे तुला हे घे. मस्त होतं सूप पण. चल बरं झालं आता माझं, चल जाऊया ऑफिसला आता. लंचचा टाइम झाला ना, वेळ संपली असेल आता. चल ऑफिस भरलं असेल. सगळे म्हणतील परत कुठे गेले हे दोघं, असं नको व्हायला. कळायला नको ना आपण दोघं सोबत आहात म्हणून. चल बरं चल लवकर. हो चल. एक मिनिट बरं, मी काय म्हणते, संध्याकाळी काय प्रोग्राम आहे मग? काही ठरवलं नाही भाऊ. तू म्हणशील ते. सासरवाडीला तर काही दिवस जाणार नाही आता, मी नाही म्हटले तर नाही का?
हो नाही जाणार. तर मग आज पिक्चरला जाऊया काय? हो चालतं ना, तुझं जे म्हणशील ते. ठीक आहे मग चल.